महाराष्ट्रामध्ये एकीकडे औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी होते, तर दुसरीकडे रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून नवा वाद निर्माण झालाय। मात्र मुघल साम्राज्याला सळोकी पळो करून सोडणाऱ्या महाराणी तारा राणींच्या समाधीकडे दुर्लक्ष होत आहे। पाहूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी। ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली। रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली। प्रलयाची वेळ आली, मुघल हो सांभाळा। अशा शब्दात जिचं वर्णन केलं जातं ती स्वराज्य सौदामिनी। औरंगजेब आणि त्याच्या मुघल साम्राज्याला सळोकी पळो करून सोडणारी महाराणी छत्रपती ताराबाई भोसले। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा आणि शौर्याचा वारसा जपला तो महाराणी तारा राणींनी। मात्र याच तारा राणींच्या समाधीची झालेली ही दुरवस्था पहा। सातारा जिल्ह्यातील संगम माहुली इथली कृष्णा नदीच्या काठावरची तारा राणींची ही उपेक्षित आणि दुर्लक्षित समाधी। पावसाळ्यात ही समाधी नदीच्या प्रवाहात पाण्याखाली असते, तर एरवी नदी पात्रातील वाळू आणि गोट्यांनी ती व्यापलेली असते। मराठी साम्राज्याचा झेंडा फडकवत ठेवणाऱ्या तारा राणींच्या समाधीकडे सरकारचं साफ दुर्लक्ष झालंय। ही समाधी या भागातल्या महापुरामुळे वाळूच्या ढिगाऱ्याखाली गेली आणि यापूर्वी काही संस्थांनी या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला विशेष असं यश आलं नाही। सध्या महाराणी तारा राणींच्या समाधीवरनं वादंग निर्माण होत आहे, परंतु हा संपूर्ण वादंग बाजूला ठेवून या समाधीचा जीर्णोद्धार करावा अशी इतिहासप्रेमी नागरिकांची राज्य शासनाकडे मागणी आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाधीचे हे फोटो ट्विट करून समाधीची झालेली दुरवस्था जगासमोर आणली। ज्यांच्यामुळे औरंगजेबाला महाराष्ट्रात पाय रोवता आले नाहीत, त्यामधील एक महत्त्वाचं नाव म्हणजे महाराणी तारा राणी। महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाराणी तारा राणी यांची समाधी काय अवस्थेत आहे हे आपण पाहावे। महाराष्ट्र सरकार इथे तिथे स्मारके उभारू लागलेत, तेच सरकार महाराणी तारा राणींचे स्मारक उभारतील का एवढाच प्रश्न आहे, असा सवाल आव्हाडांनी ट्विट मध्ये केलाय। तो औरंगजेब ते सैन्य घेऊन परत जाऊच शकला नाही, ते कोणामुळे? तर ते छत्रपती शिवरायांमुळे, शंभूराजेंमुळे आणि आमच्या तारा राणीमुळे। एवढा बलाढ्य असलेला सेनानी, एवढा बलाढ्य असलेला सुलतान माझ्या मातीत त्याचं थडगं उभारलं ना। ही मराठी मातीची किमया आहे, मराठी मातीचं शौर्य आहे। त्याचं थडगं हे माझ्या महाराजांच्या, माझ्या शंभूच्या आणि माझ्या तारा राणीच्या शौर्याची ओळख आहे, आणि ते पुसण्याचं काम काही जणांना करायचं आहे। त्यांना औरंगजेबाचं थडगं नाही उकरायचं आहे, त्यांना महाराजांची उंची कमी करायची। तारा राणींच्या समाधीची उपेक्षा समोर आल्यानंतर त्यावरून विरोधकांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतलाय, तर तारा राणींची समाधी सुस्थितीत आणण्याची ग्वाही सरकारकडून देण्यात आली आहे। तारा राणीनं औरंगजेबाला झुंजवलं, बरोबर ना? झुंजवलं, आणि शौर्य काय आहे मराठ्यांचं ते तारा राणींना दाखवलं। ज्या लोकांना औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची आहे त्यांनी तारा राणींच्या स्मारकाकडे एकदा नजर टाकावे आणि आपलं काय चुकतंय का हे पहा। या महाराणी तारा राणी साहेबांची जी समाधी स्थळ आहे त्या बाबतीतली वस्तुस्थिती सरकारच्या सुद्धा निदर्शनाला आलेली आहे। निश्चितपणे त्या बाबतीतला सुद्धा जीर्णोद्धार करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे। ज्यांच्या ताब्यामध्ये ती जागा आहे त्या जागेच्या ज्यांच्याकडे आहे त्या यंत्रणेशी समन्वय साधून निश्चितपणे महाराणी तारा राणी साहेबांच्या सुद्धा जे समाधी स्थळ आहे त्याचा सुद्धा निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीनं सुस्थितीत आणलं जाईल।
महाराणी तारा राणींच्या पराक्रमी इतिहासाची जाणीव कुणालाच नाही हे कटू वास्तव या निमित्तानं समोर आलंय। महाराणी तारा राणी या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या। 3 मार्च 1700 रोजी छत्रपती राजाराम महाराज यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठा साम्राज्याची धुरा ताराबाईंच्या हाती आली। ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी याला गादीवर बसवलं आणि रामचंद्र पंत अमात्य यांच्या सल्ल्यानं मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली। औरंगजेबासारख्या कपटी मुघल सम्राटाच्या सैन्याविरुद्ध त्या लढाईला उभ्या ठाकल्या तेव्हा त्यांचं वय केवळ 25 वर्ष होतं। सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना बरोबर घेऊन त्यांनी तब्बल 7 वर्ष मुघलांना सळो की पळो करून सोडलं। 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर मुघलांनी मराठी साम्राज्यात दुहीची बीजं पेरली। त्यानंतर ताराराणी आणि शाहू महाराज यांच्यात वारसा हक्कासाठी झालेल्या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला। महाराणी ताराराणींनी साताऱ्यातून माघार घेऊन करवीर अर्थात कोल्हापूर इथं वेगळी गादी स्थापन केली। 9 डिसेंबर 1761 रोजी वयाच्या 86व्या वर्षी ताराराणींचं अजिंक्यतारा किल्ल्यावर निधन झालं। जे शिवाजी महाराज म्हणाले होते की माझा मुलगा दिल्लीची पातशाही मुघलशाही पालथी घालेल, ते शिवाजीराजेंचे उद्गार ताराबाईंनी सत्य करून दाखवले। 27 वर्ष छत्रपती शिवाजीराजेंचं राज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये राहिलेल्या औरंगजेबाला खऱ्या अर्थानं मातीत गाडण्याचं काम महाराणी ताराराणी यांनी केलं। पण अशा जगातल्या त्या काळातील बलाढ्य बादशाच्या विरुद्ध लढणाऱ्या ताराबाईंची समाधी आज मात्र सातारा या ठिकाणी अत्यंत भग्नावस्थेत आहे। ही अत्यंत खेदाची बाब आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे भोसले यांच्या पराक्रमाला तोड नाही, मात्र त्यांच्या जाज्वल्य पराक्रमाचा आणि मुत्सद्दी राजकारणाचा खराखुरा वारसा जपणाऱ्या महाराणी ताराराणींना आपण विसरलोय। त्यांच्या समाधीची साधी आपण काळजी देखील घेऊ शकत नाही। इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।